नमस्कार मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। आज आपला तिसरी चौथीचा घरच्या अभ्यासाचा 19वा दिवस आहे। आज आपण काय करणार आहोत, रॅपिड वजाबाकी। रॅपिड वजाबाकी म्हणजे खूप फास्ट वजाबाकी करायची, आपल्याला बोटावर मोजून करायची आहे। तर चला मग काय करायचे, आजचे पण गणित खूप खूप सोपे आहेत, खूप म्हणजे खूप सोपे आहेत। तुम्ही आता तिसरी चौथीला आहेत म्हणल्यावर तुम्हाला वजाबाकी येणारच, पण अजून माझ्यासोबत वजाबाकी करायची का बर? कारण की तुम्ही तिसरी चौथीला गेलात म्हणजे आता तुम्ही मोठे झालात, तुम्हाला इतकी फास्ट वजाबाकी यायला पाहिजे। 12 + 5 = 7 फास्ट तुमच्या तोंडात निघायला पाहिजे, इतकी फास्ट तुम्हाला वजाबाकी यायला पाहिजे। आता उग 4 5 6 असं मोजत बसायचं नाही, फास्ट वजाबाकी यायलाच पाहिजे तुम्हाला। आता म्हणून आपण रॅपिड वजाबाकी घेणार आहोत, सोबतच मी मोजायला शिकवणार आहे। पुन्हा आपण एकक दोषकचा व्यवहार पाहणार आहोत। तर ठीक आहे, चला मग काय करायचं, मोबाईल लांब ठेवायचा, पॅड, बॉक्सची वही, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचंय तुम्हाला। तर मुलांनो, आता ही आपल्याला वजाबाकी करायची आहे। हे आहेत 10, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि एककाच्या घरामध्ये आहेत 11 12 13 14 15 16, म्हणजे एककाच्या घरामध्ये 6 आहेत, दशकाच्या घरामध्ये 10 आहेत। आता 10 आणि 6 किती झाले, 16 झाले। आता वजाबाकी बघा, आपली वजाबाकी काय आहे, 16 - 9। वजाबाकीमध्ये काय करायचं आपल्याला, 16 - 9। आता ह्या 16 मधून मला 9 काढायचे। आता कसं काढणार, हे बघा, एककाच्या घरामध्ये तर 1 2 3 4 5 6 6च आहेत एककाच्या घरामध्ये। दशकाच्या घरामध्ये 1 दशक आहे, पण हा दशकामधून 1 कसं काढणार, ते कांडी फोडणार का आपण? नाही, दशकामध्ये अखंड दशक असतो, तो फोडता येत नाही। दशकामधली कांडी ही फोडता येत नसते, दशक हा अखंड 10 असतो, तेव्हाच तो 1 दशक होत असतो। मग आता एकक म्हणलं, आता कसं करावं, एककाला आलं टेन्शन, त्याला द्यायचेत 9 रुपये। हे बघा, 6 - 9, एककाला द्यायचेत 9 रुपये। आता बिचारायला आलं टेन्शन, आता 9 कसं द्यावं, कसं द्यावं। मग आता एकक काय म्हणला, हळूच दशकाला काय म्हणला, मला तुझ्याकडचा 1 दे ना। मग दशक म्हणला घे, म्हणला एककाकडून तर आलेलं आहे ते। मग दशक म्हणला ठीक आहे, म्हणला घे तुझा दशक घे म्हणला, आणि दशकानं हा दशक एककाला दिला। पण एककाची अडचण काय आहे की अशी दशकाची कांडी एककाच्या घरात चलत नाही, एककाला असं सुट्टच लागतं। मग एककानं काय केलं, ह्या दशकाच्या कांडीला गायब करून असं सुट्ट तयार केलं। 1 2 3 4 5 6 7 8 9, सॉरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 झाले। आता हे असं एककाच्या घरामध्ये बसू शकतात, ठीक आहे। मग आता हे एककाकडे किती झाले बघा, आता आधीचे 6 आणि आताचे 10 किती झाले बघा, आता एककाकडे एवढे झाले। आता एककाला टेन्शन मिटलं एककाचं, त्याला द्यायचे किती, 9 द्यायचे। वजाबाकी म्हणजे कमी करायची। आता एककाला किती कमी करायचे, 9 कमी करायचे। आता तो करू शकतो, 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9, एककानं 9 कमी केले। आता एककाकडे किती राहिले बघा बरं, आता 16 मधून 9 गेले, किती शिल्लक राहिले, 1 2 3 4 5 6 आणि 7। आता एककाकडे किती राहिले, 7 राहिलेले। अशा पद्धतीने आपली ही वजाबाकी झाली। हे गणित सुद्धा देवाणघेवाण करतात बरं का। आता तुमच्या पप्पाकडे पैसे नसले की पप्पा मित्राकडून घेतात की नाही पैसे, तुमच्याकडून पेन नसला तुम्ही मित्राकडून पेन घेतात, तसं हे काय करतात, एकक दशक एकमेकांना देतात पण आणि घेतात पण। जास्त झालं एकमेकांकडे ढकलतात आणि कमी पडलं एकमेकांकडून घेतात। शक्यतो बेरजेमध्ये ढकलतात, देतात, आणि वजाबाकीमध्ये घेतात, असा ह्यांचा हा संख्यांचा व्यवहार असतो। आणि हा व्यवहार शिकणं म्हणजेच वजाबाकी शिकणं। नमस्कार मुलांनो, आता आपल्याला वजाबाकी करायची। वजाबाकी कशी करायची, एकदम फास्ट रॅपिड वजाबाकी करायची। कशी करायची, रॅपिड वजाबाकी। आता तुम्हाला काय करायचंय, फास्ट गणित लिहून घ्यायचे। तुम्हाला येत असले तुम्ही तुमच्या वहीमध्ये करू शकतात, तुमच्या सरांनी जसं सांगितले ना तसं हे तुम्ही गणित करू शकतात। जर येत नसले, इकडे लक्ष द्या, शिकून घ्या, शिकल्यानं सगळ्या गोष्टी येत असतात। हे पण गणित करायचे तुम्हाला आणि हे सुद्धा गणित करायचे। तर चला आपण हे गणित करणार आहोत। मी एक गणित तुम्हाला इथं समजावून सांगणार आहे आणि तुम्ही हे गणित करायचे आहेत। आणि हे करत असताना शक्यतो आज काय करा, मी थोडंसं, तुम्ही जर असं बोटावर मोजत नसाल तर मात्र माझ्या पद्धतीने करा, कारण की ही पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे आणि मोठी गणित करायला सोपी आहे।
कारण की याच्यामध्ये असं जर तुम्ही मोजला तर तुम्हाला उजव्या हातातला पेन खाली ठेवायची गरज नाही. सगळे गणित तुम्ही फक्त ह्या 5 बोटावर करू शकतात. ठीक आहे. तर आजच्या दिवस काय करा, हे पण लिहून घ्या आणि माझ्यासोबत बोट पण मोजा आणि उत्तर पण लिहा. ठीक आहे. माझ्यासोबत बोट मोजायचे तुम्हाला सगळ्यांना. तुमच्या पद्धतीने करू नका, माझ्या पद्धतीने माझ्यासोबत हे गणित तुम्हाला करायचे. ठीक आहे, चला करूत आपण. आता 18 - 9. 18 - 9. तर 9 पासून आपल्याला 18 पर्यंत मोजायचे. 9 पासून 18 पर्यंत. आता मी इथं लिहिलेलं नाही, लिहायची गरज नाही वजाबाकीमध्ये. आता 9 काय म्हणायचे आपल्याला, फक्त म्हणायचे 9. आता इथून मोजायचं, फक्त 9 म्हणायचं. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. किती आलं बघा उत्तर आपलं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. उत्तर किती आलं. 9 उत्तर आलेलं आहे आपलं. पुढची वजाबाकी आहे 13 - 5. आता इथं आपल्याला 5 पासून 13 पर्यंत मोजायचे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. स्टॉप. 13ला मी स्टॉप केलेले. आता किती कांड्या निघाल्या बघा बर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती कांड्या निघाल्या. 8. म्हणजे 13 - 5 बरोबर 8. माझ्याकडे 14 रुपये होते, त्याच्यातले मी 6 रुपये खर्चून टाकले. आता माझ्याकडे किती रुपये राहिले. आता 6 पासून 14 पर्यंत मोजायचे आपल्याला. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. स्टॉप. तर आता किती का बोट निघाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 14 - 6 बरोबर 8. तर माझ्याकडे किती रुपये राहिले आता. 8 रुपये शिल्लक राहिले. आमच्या पप्पाने ना पाणीपुरीचं पार्सल आणलं. त्याच्यामध्ये 15 पाणीपुरी होत्या आणि त्याच्यातल्या मी 9 पाणीपुरी खाल्ल्या. मी 9 पाणीपुरी खाल्ल्या. तर किती पाणीपुरी शिल्लक राहिल्या. आता 9 पासून 15 पर्यंत मोजायचं आपल्याला. 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती पाणीपुरी शिल्लक राहिल्या. 6 पाणीपुरी शिल्लक राहिल्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6. माझ्याकडे 12 गोट्या होत्या आणि मी खेळायला गेलो. मला खेळायलाच येत नव्हतं आणि मी काय केले, त्याच्यातल्या 7 गोट्या माझ्या हरून आलो. तर आता माझ्याकडे किती गोट्या राहिल्या. आता 7 गोट्या हरल्या म्हणजे त्या गोट्या कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे वजाबाकी. आता 7 पासून 12 पर्यंत मोजायचे आपल्याला. 7, 8, 7 मोजायचे नाही बरं का. 7, 8, 9, 10, 11, 12. किती गोट्या राहिल्या आता माझ्याकडे. फक्त 1, 2, 3, 4, 5. 5 गोट्या माझ्याकडे शिल्लक राहिल्या. माझ्याकडे 15 वह्या होत्या, त्याच्यातल्या 6 वह्या लिहून भरून गेल्या आणि मी फेकून दिल्या. म्हणजे आता माझ्याकडच्या वह्या 6 कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे मी काय करणार आता इथं वजाबाकी करणार. वजाबाकी करत असताना मी कसं मोजणार आता. 6 फक्त म्हणणार. 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. किती राहिले आता माझ्याकडे वह्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. किती वह्या शिल्लक राहिल्या माझ्याकडे. 9 वह्या. 15तल्या 6 वह्या भरल्या तर माझ्याकडे 9 वह्या शिल्लक राहिल्या. माझ्याकडे 13 साड्या होत्या, त्यातल्या 9 साड्या मी धुवून टाकल्या. साड्या धुवून टाकल्या. तर आता कपाटात किती साड्या शिल्लक राहिल्या. तर आता इथं बघा माझ्याकडे 13 साड्या होत्या, 9 साड्या धुवून टाकल्या म्हणजे कपाटाच्या बाहेर निघाल्या. कपाटाच्या बाहेर निघाल्या म्हणजे कमी झाल्या. कमी झाल्या म्हणजे आता माझ्याकडे कपाटात किती साड्या आहेत मोजायच्यात. आता मी काय करणार, फक्त 9 म्हणणार. 9, 10, 11, 12, 13, 14. अरे स्टॉप 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 स्टॉप. 13ला थांबायचे. कसं करावं. 13 इथं संपलेलं आहे आपलं. किती राहिल्या मग. 1, 2, 3, 4. किती साड्या कपाटात शिल्लक राहिल्या. 4 साड्या राहिल्या. आमच्या पप्पांनी ना 18 आंबे आणले. किती आंबे आणले. 18. पण त्याच्यातले माझ्या मुलानं 10 आंबे खाऊन टाकले. हावरट कुठला. 18 आंब्यातले 10 आंबे त्यानं काय केले, खाऊन टाकले. आता किती आंबे शिल्लक राहिले. आता मोजूत आपण. 10 मी काय करणार, 10 फक्त म्हणणार. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. स्टॉप.
18 पर्यंतच मोजायचे ना आपल्याला. तर आता माझ्याकडे किती आंबे राहिले? 1 2 3 4 5 6 7 8. तर दुर्डीमध्ये किती आंबे शिल्लक राहिले? 8 आंबे शिल्लक राहिले. मी 13 चॉकलेट आणले. किती चॉकलेट आणले? 13 चॉकलेट आणले. आणि 13तले 6 चॉकलेट मी आणि माझ्या मित्रानं खाऊन टाकले. मी आणि माझ्या मित्रानं किती चॉकलेट खाल्ले? 6 चॉकलेट खाल्ले. चॉकलेट खाल्ले म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणून मी केली वजाबाकी. आता माझ्याकडे किती चॉकलेट शिल्लक राहिले? आता मी काय म्हणणार? 6 फक्त म्हणणार. 6 7 8 9 10 11 12 13. किती माझ्याकडे चॉकलेट शिल्लक राहिले? 1 2 3 4 5 6 7. किती चॉकलेट शिल्लक राहिले? 7 चॉकलेट शिल्लक राहिलेले आहेत. पुढचं गणित आहे आपलं 17 वजा 9. आमच्या आईनं 17 चपात्या केल्या होत्या आणि 17 चपात्यातले आम्ही सगळेजण जेवायला बसलो आणि जेवण करत असताना आम्ही सगळ्यांनी मिळून 9 चपात्या संपवल्या. तर आता दुर्डीत किती चपात्या शिल्लक राहिल्या? आता मी काय करणार? 9 फक्त म्हणणार. 9 10 11 12 13 14 15 16 17. किती चपात्या शिल्लक राहिले बघा आता? 1 2 3 4 5 6 7 8. किती चपात्या शिल्लक राहिल्या? 8 चपात्या दुर्डीमध्ये शिल्लक राहिल्या. माझ्या शर्टाला 11 गुंड्या होत्या. किती गुंड्या होत्या? 11 गुंड्या होत्या. त्याच्यातल्या मी 5 गुंड्या लावल्या. तर किती गुंड्या लावायच्या शिल्लक राहिल्या? आता इथं काय राहिलेले? 5 गुंड्या लावलेल्या आहेत म्हणजे कमी झाल्या. अजून लावायच्या राहिलेल्या आहेत. कमी झालेल्या गुंड्या किती आहेत? 5. तर किती गुंड्या लावायच्या राहिल्या? आता इथं वजाबाकी करायची आपल्याला. 5 पासून 11 पर्यंत मोजायचं. आता मी काय करणार? फक्त 5 म्हणणार. 5 6 7 8 9 10 11. किती गोट्या शिल्लक राहिल्या? किती गुंड्या लावायच्या राहिल्या माझ्या? 6 गुंड्या लावायच्या राहिल्या. 1 2 3 4 5 6. पुढे बघा आता 16 वजा 9. माझ्या हातामध्ये 16 बांगड्या होत्या. त्याच्यातल्या 9 बांगड्या फुटल्या. धुणं धुताना 9 बांगड्या फुटून गेल्या. तर आता माझ्या हातामध्ये किती बांगड्या शिल्लक आहेत? तर आता मी काय करणार? 9 फक्त म्हणणार. 9 10 11 12 13 14 15 16. किती बांगड्या शिल्लक राहिल्या माझ्या हातामध्ये? 1 2 3 4 5 6 7. किती बांगड्या शिल्लक राहिल्या? 7. म्हणजे 16 वजा 9 बरोबर 7. माझ्याकडे 12 वह्या होत्या. त्याच्यातल्या 7 वह्या मी माझ्या दादाला दिल्या. 12 वह्या होत्या. त्याच्यातल्या 7 वह्या मी माझ्या दादाला दिल्या. दादाला दिल्या म्हणजे माझ्या वाकडच्या वह्या कमी झाल्या. आता मी काय करणार आहे? 7 पासून 12 पर्यंत मोजणार आहे. 7 8 9 10 11 12. किती वह्या माझ्याकडच्या कमी झाल्या? आता 7 वह्या कमी झाल्यावर माझ्याकडे किती शिल्लक राहिल्या? 1 2 3 4 5. किती वह्या शिल्लक राहिल्या माझ्याकडे? 5 वह्या शिल्लक राहिल्या. मी माझ्या वहीवर 13 रेषा काढल्या आणि मला काय वाटलं की मी त्याच्यातले 8 रेषा पुसून टाकल्या. 13 वह्या रेषा काढल्या, त्याच्यातले मी 8 रेषा पुसून काढल्या. तर आता माझे किती रेषा मारलेल्या आहेत वहीवरती? तर कमी झाल्या म्हणजे वजाबाकी. तर 8 पासून 13 पर्यंत मोजू. 8 9 10 11 12 13. किती मग रेषा राहिल्या माझ्या वहीवरती शिल्लक? 1 2 3 4 5. 5 रेषा माझ्या वहीवरती मारायच्या शिल्लक राहिलेल्या आहेत. मला केळीवाल्यानं काय केलं? 1 डझनच्या वर 2 केळं दिले. म्हणजे माझ्याकडे 14 केळी होती. त्यातली 14 केळीमधले आम्ही सगळ्यांनी मिळून 8 केळी खाऊन टाकली. खाऊन टाकली म्हणजे काय झालं? वजा. केळी कमी झाली. केळी कमी झाली म्हणजे वजाबाकी. आता 8 पासून 14 पर्यंत मोजायचं आपल्याला. मी काय करणार? आता 8 फक्त म्हणणार. 8 9 10 11 12 13 14. किती शिल्लक राहिली आता? 1 2 3 4 5 6. किती केळं शिल्लक राहिली? 6 केळं शिल्लक राहिली. आजीने 17 भाकरी थापल्या होत्या. तर 17 भाकरीतल्या आम्ही सगळ्या लेकरांनी मिळून 9 भाकरी खाऊन टाकल्या पिठल्यासोबत. तर आता दुर्डीमध्ये किती भाकरी शिल्लक राहिल्या? तर 9 पासून 17 पर्यंत मोजायचे.
तर मी काय करणार, 9 फक्त म्हणणार. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती राहिले शिल्लक बघा आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती शिल्लक राहिल्या? 8 भाकरी शिल्लक राहिलेल्या आहेत. आता पुढचं गणित आहे. मी 13 फुलं आणली होती गुलाबाची. 13 गुलाबाची फुलं आणली होती बागेतून आणि त्याच्यातली 8 फुलं मी काय केली, देवाला वाहिली. देवांच्या वर पूजा करून, देवपूजा करून अर्पण केली. तर आता माझ्याकडे किती फुलं शिल्लक राहिली? तर आता शिल्लक राहिली म्हणलं की वजाबाकी करायचं. 8 पासून 13 पर्यंत मोजू आपण. 8, 9, 10, 11, 12, 13. किती फुलं शिल्लक राहिली बघा आता. 1, 2, 3, 4, 5. किती फुलं शिल्लक राहिली? 5. तर माझ्याकडे 13तून 8 गेले, 5 फुलं शिल्लक राहिली. पुढचं गणित आहे. 17 ही संख्या 9 पेक्षा कितीनं मोठी? 17 ही संख्या 9 पेक्षा कितीनं मोठी आहे? आता कितीनं मोठी आहे काढायचंय आपल्याला. 17 ही संख्या 9 पेक्षा कितीनं मोठी आहे असं जर विचारलं तर आपल्याला काय करावी लागते? वजाबाकी करावी लागते. वजाबाकी तर आपल्याला येतेच. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. कितीनं मोठी आहे 9 बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर 17 ही संख्या 9 पेक्षा 8 मोठी आहे असं पण गणित असतं बरं का. 17 ही संख्या 9 पेक्षा 8 मोठी आहे. पुढचं गणित आहे. 14 ही संख्या 5 पेक्षा कितीनं मोठी आहे? कितीनं मोठी आहे म्हणलं की वजाबाकी करायची. काय करायचं? वजाबाकी करायची. म्हणजे आता 5 पासून आपण 14 पर्यंत मोजायचं. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. कितीनं मोठी आहे बघा बरं आता. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तर 14 ही संख्या 5 पेक्षा 9 मोठी आहे. पुढचं गणित आहे. 13 ही संख्या 9 पेक्षा कितीनं मोठी आहे? आता 9 पासून 13 पर्यंत मोजायचं. 9 फक्त मी म्हणणार आहे. 9, 10, 11, 12, 13. कितीनं मोठी आहे रे? 1, 2, 3, 4. 4 न मोठी आहे. पुढचं गणित आहे. 11 ही संख्या 6 पेक्षा कितीनं मोठी आहे? 11 ही संख्या 6 पेक्षा कितीनं मोठी आहे? आता 6 पासून 11 पर्यंत मोजणार आहे मी. 6, 7, 8, 9, 10, 11. कितीनं मोठी आहे रे? 1, 2, 3, 4, 5. 5 न मोठी आहे. तेरा ही संख्या 4 पेक्षा कितीनं मोठी आहे? तर 4 पासून आपल्याला 13 पर्यंत मोजायचे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. कितीनं मोठी आहे 13 संख्या 4 पेक्षा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. कितीनं मोठी आहे? 9 न मोठी आहे. 13 ही संख्या 4 पेक्षा 9 न मोठी आहे. माझ्याकडे 12 कॅडबरी होत्या. त्यातल्या 9 कॅडबरी मी मित्रांना वाटल्या, माझा बर्थडे होता म्हणून. तर माझ्याकडे किती कॅडबरी शिल्लक राहिल्या? आता मी काय करणार? कमी करायचेत ना 9 म्हणून वजाबाकी करणार. 9 पासून 12 पर्यंत मोजणार. 9, 10, 11, 12. किती माझ्याकडे कॅडबरी शिल्लक राहिली? आता 3च कॅडबरी शिल्लक राहिल्या. 1, 2, 3. एका झाडावर 12 पक्षी बसले होते आणि कोसला तर धुम आवाज आला आणि त्याच्यातले 7 पक्षी उडून गेले. उडून गेले म्हणजे कमी झाले. कमी झाले म्हणजे वजाबाकी. आता 7 पासून 12 पर्यंत मोजायचं आपल्याला. 7, 8, 9, 10, 11, 12. किती पक्षी राहिले झाडावर आता? 1, 2, 3, 4, 5. किती पक्षी शिल्लक राहिले? 5 पक्षी शिल्लक राहिले. तर मुलांनो, तुम्हाला सुद्धा माझ्यासोबत बोट मोजून ही आडवी वजाबाकी करायची. आता 15 मधून 13 वजा करायचेत आपल्याला. 15 मधून किती वजा करायचे? 13 वजा करायचे. आता मी काय म्हणणार? 13,
14, 15 स्टॉप. किती निघाले? 1, 2. किती वजाबाकी आली? 2. किती सोपं आहे बरोबर. आता 9 पासून 17 पर्यंत मोजायचे आपल्याला. 17 वजा 9. 17 वजा 9 म्हणजे 9 पासून 17 पर्यंत मोजायचे. हे लिहायचे बरं का तुम्हाला, फास्ट लिहा. हे लिहित माझ्या बोटाकडे पण लक्ष द्या आणि माझ्यासोबत मोजा पण. काय 2 आकडेत लिहायला वेळ लागत नाही आपल्याला. बॉक्स नाही केला तरी चालेल, पण लिहायचे तुम्हाला. हे लिहायचे आणि माझ्यासोबत बोटावर मोजायचे सुद्धा. तर 17 वजा 9 म्हणजे 17तून 9 कमी करायचे आपल्याला. आता मी काय करणार? 9 पासून 17 पर्यंत मोजणार. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. किती उत्तर आलं माझं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. किती उत्तर आलं? 8. म्हणजे 17 वजा 9 बरोबर किती उत्तर आलं माझं? 8 उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे 10 वजा 6. 10 वजा 6. आता 10 मधून 6 घालायचेत आपल्याला. मग मी काय करणार? 6 म्हणणार फक्त. 6, 7, 8, 9, 10 स्टॉप. किती उत्तर आलं माझं? 1, 2, 3, 4. किती उत्तर आलेलं आहे? 4 उत्तर आलेलं आहे माझं. पुढचं गणित आहे 19 वजा 5. 19 वजा 5. 19 मधून किती कमी करायचे मला? 19 मधून 8 वजा करायचे. सॉरी, 19 वजा 8. मला 19 मधून 8 कमी करायचे. तर मी काय करणार? फक्त 8 म्हणणार, मोजणार नाही. 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19. किती उत्तर आलं बघा माझं? 19 ला 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. किती उत्तर आलेलं आहे माझं? 11 उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित आहे 16 वजा 9. 16 वजा 9 म्हणजे 16तून आपल्याला 9 कमी करायचे. 16तून आपल्याला 9 कमी करायचे. आता 9 पासून 16 पर्यंत आपल्याला मोजायचे. 9 पासून 16 पर्यंत मोजायचे. चला मोजू. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती शिल्लक राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती शिल्लक राहिले? 7 शिल्लक राहिले. आता पुढचं गणित आहे 12 वजा 8. 12 वजा 8 म्हणजे मला 12तून 8 कमी करायचे, वजा करायचे. तर आपल्याला 8 पासून 12 पर्यंत मोजायचे. 8, 9, 10, 11, 12. किती कमी झाले बघा आता? 1, 2, 3, 4. किती कमी झाले? 4 कमी झालेले आहेत. पुढचं गणित आहे आपलं 16 वजा 9. 16 वजा 9. 9 पासून 16 पर्यंत मोजायचे आपल्याला. 16 वजा 9 म्हणजे 9 पासून 16 पर्यंत मोजायचे. आता काय म्हणणार आपण? 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. किती शिल्लक राहिले बघा आता आपले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. किती शिल्लक राहिले? 7 शिल्लक राहिलेले. पुढचं गणित आहे 24 वजा 10. 24 वजा 10 म्हणजे 24 मधून आपल्याला 10 कमी करायचे. 24 मधून 10 आपल्याला कमी करायचे. मग कमी करायला माझ्याकडे 24 बोटं नाहीत. मग मी काय करणार? 10 पासून 24 पर्यंत मोजणार. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24. स्टॉप. कुठपर्यंत थांबावं लागलं मला? खूप लांब जावं लागलं आणि स्टॉप केलं मी. आता माझ्याकडे किती शिल्लक राहिले बघू? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. किती शिल्लक राहिले माझ्याकडे? 14 बोटं शिल्लक राहिली. पुढचं गणित आहे आपलं 13 वजा 7. 13 वजा 7 म्हणजे काय? 13तून आपल्याला 7 कमी करायचे. 13तून आपल्याला 7 काय करायचे? कमी करायचे. तर आता मोजू आपण. 7, 8, 9, 10, 11, 12, 13. किती शिल्लक राहिले बघा आता? 1, 2, 3, 4, 5, 6. किती शिल्लक राहिले? 6 शिल्लक राहिलेले आहेत. म्हणजे 13 वजा 7 बरोबर 6 शिल्लक राहिले. आता पुढचं गणित बघा 14 वजा 8. 14 वजा 8 बरोबर. आता 8 पासून 14 पर्यंत जायचं आपल्याला. 8 पासून 14 पर्यंत. 8, 9, 10, 11, 12, 13, 14. किती शिल्लक राहिले? 1, 2, 3, 4, 5, 6. किती शिल्लक राहिले? 6.
14 वजा 8 बरोबर 6. पुढचं गणित आहे बघा 12 वजा 4. 12 वजा 4 म्हणजे 12तून 4 गेले किती राहिले बघू. तर 4 पासून 12 पर्यंत मोजायचं. आता उलट जायचं आपल्याला 4 पासून 12 पर्यंत. 4 5 6 7 8 9 10 11 12. किती शिल्लक राहिले 1 2 3 4 5 6 7 8. किती शिल्लक राहिलेले आहेत 8 शिल्लक राहिलेले आहेत. अशा प्रकारे आपली आडवी वजाबाकी झाली. रॅपिड वजाबाकी काय म्हणायचं तर एवढे गणित बघा आपण किती गणित केले 10 गणित केले. फक्त किती मिनिटांमध्ये केले 6 मिनिटांमध्ये 10 गणित केलेले आहेत आपण. तर एवढं फास्ट तुम्हाला गणित यायला पाहिजे. तुम्हाला आता 3 मिनिटांमध्ये एवढे गणित यायला पाहिजेत. फक्त आपण लिहित लिहित करायला आहोत म्हणून मी खूप खूप हळू घेऊ लागले. ठीक आहे झालं का तुमचं लिहून. जेवढं झालंय तेवढं ठीक आहे. ओके. तर मित्रांनो आपल्या तासाला आता चिकू सुद्धा आलेला आहे. तर हे थोडेसे गणित वेगळे आहेत. रोजच्या गणितापेक्षा हे गणित कसे आहेत थोडेसे वेगळे आहेत. आता बघा हे तुम्हाला लिहून घ्यायचे बरं का. फास्ट लिहून घ्यायचं माझ्यासोबत. हे गणित तुम्हाला फास्ट लिहून घ्यायचे. 15 वजा 0. 15 वजा 0. जर 15 चॉकलेट आहेत आणि त्यातलं मी 0 चॉकलेट खाल्लं तर माझ्याकडे किती चॉकलेट राहिले 15च राहिले. त्याच्यातलं मी एक पण चॉकलेट खाल्लं नाही ना. 15ला 15 चॉकलेट शिल्लक आहेत. तर माझा 15 वजा 0 बरोबर उत्तर किती येणार 15च येणार. 15 वजा 0 बरोबर 15च येणार. कारण की 0 म्हणजे काही नाही. 15 चॉकलेट मधलं मी काहीच नाही खाल्लं तर माझ्याकडे 15च राहणार. आता इथं बघा 16 वजा डब्बा बरोबर 16. 16 वजा डब्बा बरोबर 16. इथं पण 16 आहे इथं पण 16 आहे. मध्ये बरोबरचं चिन्ह. बरोबरचं चिन्ह काय म्हणतं दोघाची सारखी किंमत पाहिजे. हे पण 16 हे पण 16. मग काहीच बदल झाला नाही ना त्याच्यामध्ये. म्हणजे 16 मधून किती गेले असतील बर. 1 गेला तर 15 होईल 2 गेला तर 14 होईल. म्हणजे 16तून काहीच गेला नाही म्हणजे 0 गेलं. 16 वजा 0 बरोबर 0. आता पुढचं गणित आहे 18 वजा 10. आता हे गणित थोडस वेगळं आहे बघा. 18 वजा 10. आता बोट मोजायची नाहीत अशा वेळेला काय करायचं दशक बघायचा. एकक दशक. 10 म्हणजे काय 1 दशक. 18 मधून 1 दशक गेला. हा हे 1 दशक. 18 मधून 1 दशक गेला 8 राहिले. 1 मधून 1 गेला. याचा दशक कोण आहे 1 आहे. ह्याचा दशक कोण आहे 1 आहे. 1 मधून 1 गेला 0 राहिले आणि 8 हे राहिले. म्हणजे 18 वजा 10 बरोबर 8 आपलं उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित पण तसंच आहे. 19 वजा 0 बरोबर 19 वजा 0 बरोबर. आता 19 मधून 0 गेले किती राहिले 19 मधून 0 गेले किती राहिले 19च राहिले. 0 म्हणजे काहीच नाही. 19 मधून काहीच गेलं नाही. काहीच गेलं नाही म्हणजे जेवढ्याला आहे तेवढं राहिलं. म्हणजे 19 वजा 0 बरोबर 19 आपलं उत्तर येणार आहे. पुढचं बघा आता 27 बरोबर 27 वजा डब्बा. असं काय म्हणले आता 27ला तर 27 पाहिजे आणि त्याच्यातून काहीतरी वजा पण करा असं म्हणलं हिने आपल्याला. तर काय करावं 27ला तर 27 आहे. मग काय वजा करणार गडे आता आपण ह्याच्यातून. 27ला तर 27 पाहिजे. मग आता आपण ह्याच्यातून 0 वजा करणार. वजा तर वजा काहीच नाही वजा केलं पण आपण 0 लिहिलं. 27 बरोबर 27 वजा 0 झालं गणित. त्यांचंही खरं झालं आपलंही खरं झालं. आता पुढचं गणित आहे 13 वजा 10. 13 वजा 10. आता इथं काय करणार आपण बघा दशक दशक एकक दशक एकक दशक. ह्या दशकातून हा दशक घालवायचा आपल्याला. ह्या दशकातून हा दशक गेला. 1 मधून 1 गेला 0 आणि हे 3. किती उत्तर आलं आपलं 13 वजा 10 बरोबर 3 उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित बघा 18 वजा 0. 18 वजा 0. 18तून 0 गेले. आता 18तून 0 गेलं म्हणल्यावर 18तून किती गेले काहीच नाही गेले. 18तून 0 गेले म्हणजे काहीच नाही गेले. 18 होते 18 राहिले. 18 होते 18 राहिले. म्हणजे 18 वजा 0 बरोबर किती येणार उत्तर आपलं 18च येणार. 18 वजा 0 बरोबर उत्तर किती येणार 18च येणार. पुढचं गणित तसंच आहे बघा 27 वजा 0 बरोबर 27 वजा 0 बरोबर. आता 27 मधून किती घालायचेत आपल्याला 0 घालायचेत कमी करायचेत. 27 वजा 0 बरोबर आपलं उत्तर येणार 27च. 27 वजा 0 बरोबर उत्तर किती येणार 27च येणार. आता पुन्हा तसंच गणित आहे 13 बरोबर 13 अधिक डबा. 13 बरोबर
13 अधिक डबा. आता 13 मध्ये किती तर मिसळा म्हणलंय. 13 मध्ये कितीतरी मिसळा म्हणजे 13 बरोबर 13 येईल. आता इथं अधिकचं गणित आले चुकून, वजाबाकीच्या घरामध्ये अधिकचं गणित आले. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 13 मध्ये शून्य मिसळला 13 झाले. 13 मध्ये शून्य मिसळला 13 झाले. बरोबर 13 ला 13 झालं. पुढचं गणित आहे बघा, 19 वजा शून्य बरोबर 19 वजा शून्य. 19 मध्ये किती मिसळले? शून्यच मिसळले. मग 19 ला 19 झाले. हे गणित दोनदा आलं बघा, इथं पण आलं आणि इथं पण आलं, नो प्रॉब्लेम. तर 12तून किती शून्य वजा केलं तर 12 उत्तर येईल. 12 मधून किती वजा केले तर 12 उत्तर येईल. 12 मधून शून्य वजा केले तर उत्तर आपलं 12च येणार आहे. ठीक आहे, सगळ्यांना समजलं गणित? सगळ्यांचं लिहून झालं का? जेवढं झालं ठीक आहे तेवढंच ओके, नो प्रॉब्लेम.